सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 50 दिवस पूर्ण झालेले आहेत। मात्र अजूनही 8 पैकी 1 आरोपी फरार आहे, तो म्हणजे कृष्णा आंधळे। कृष्णा आंधळेचा अद्यापही थांग पत्ता पोलिसांना लागलेला नाहीये आणि त्यामुळे कृष्णा आंधळे आहे तरी कुठे आणि कुणाच्या पाठिंब्याने तो पसार आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नक्की या 50 दिवसांमध्ये काय घडलं बघूया त्याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट। संतोष देशमुखांच्या हत्येला 50 दिवस। मारेकऱ्यांचा आका गजाळ। कृष्णा आंधळे नावाचा मोहरा अजूनही फरार। 9 डिसेंबर 2024 बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुखांचे अपहरण करून हत्या करण्यात आली। देशमुखांच्या हत्येला आता 50 दिवस पूर्ण झाले। पोलिसांनी वाल्मिक कराडसह 8 आरोपींना अटक केली आहे, पण अजूनही या प्रकरणाच्या तपासावर देशमुख कुटुंबाला शंका आहे। पोलीस या प्रकरणात समाधानकारक तपास करत नसल्याचा आरोप देशमुख कुटुंबाने केला आहे। मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी लाखांचे मोर्चे राज्यभर निघतात। बीड पोलीस, सीआयडी आणि एसआयटी अशा पोलिसांच्या 3 तपास यंत्रणा खून प्रकरणाचा तपास करतात, तरीही देशमुख कुटुंबाच्या मनात तपासाविषयी संशय आहे। ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे। सगळ्यांना एकमेकांचे पत्ते माहीत असताना देखील जे आरोपी शोधाशोध करताना कधी 15 दिवसांना एखादा आरोपी सापडतोय, 1 महिन्यानं सापडतोय, 1.5 महिन्यानं सापडतोय। तर यातून एक बोध घेतला पाहिजे यंत्रणेनं की हे गुन्हेगार किती सराईत आहेत आणि समाजाला यांच्यापासून किती धोका होता आणि आहे। म्हणूनच आमची मागणी आहे की हे सगळे आरोपी जोपर्यंत फासावर लटकत नाहीत तोपर्यंत सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही पण न्याय मागत राहू आणि सरकार देखील या गोष्टीची गांभीर्याने दखल घेईल। 9 डिसेंबर 2024 संतोष देशमुखांचं अपहरण करून छळ करून हत्या। 10 डिसेंबर 2024 आरोपींच्या अटकेसाठी गावकऱ्यांचा रास्ता रोको। 10 डिसेंबर 2024 जयराम साठे आणि महेश केदार या 2 आरोपींना अटक। 11 डिसेंबर 2024 तिसरा आरोपी प्रतीक घुलेला रांजणगाव मधून अटक। 11 डिसेंबर 2024 मसाजो गावात शरद पवारांचा दौरा, देशमुख कुटुंबाचं सांत्वन। 11 डिसेंबर 2024 अवादा पवनचक्की खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड आणि विष्णू साठेवर गुन्हा। 13 डिसेंबर 2024 संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक। 14 डिसेंबर 2024 केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन सक्तीच्या रजेवर। 14 डिसेंबर 2024 संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद। 18 डिसेंबर 2024 आरोपी विष्णू साठेला अटक। 21 डिसेंबर 2024 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली। 21 डिसेंबर 2024 नवनीत कौवत यांची पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती। 24 डिसेंबर 2024 आवादा पवनचक्की खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग। 30 डिसेंबर 2024 वाल्मिक कराडच्या अटकेसाठी अंजली दमानिया यांचं आंदोलन। 31 डिसेंबर 2024 वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण। 4 डिसेंबर 2025 आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक। 11 जानेवारी 2025 देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मकोका लावण्यात आला। वाल्मिक कराड या प्रकरणातील आरोपी असला तरी या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी भूमिका धनंजय मुंडेंनी घेतली आहे। जे सरपंच देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली आहे त्या सर्व जे कोणी हत्या करणार आहेत, जे कोणी दोषी असतील, जे तपासात सापडतील, जे कोणी त्यांना या ठिकाणी फासावर चढवा, मोठ्यातली मोठी शिक्षा द्या, ही माझी मागणी आहे। आता कोण किती दिवस फरार आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आज ज्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी ट्रायलच समजा माझ्यासारख्यावर केलं असेल त्यावेळेस मी ह्याचं उत्तर देणं मला असं वाटतं की आपण तो प्रश्न विचारून मी ते देऊ नये। पंकजा मुंडे मात्र या सगळ्या विषयावर काहीही बोलायला तयार नाही आहेत। त्यांनी हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी भूमिका घेतली आहे। तर राजीनामा जो आहे तो अशक्य असं एक ट्विट आहे ते आता संदीप शिवसागर यांनी केलं, तुम्ही कसं पाहता याकडे? मी काहीच पाहत नाही, मी तुमचं फक्त ऐकून घेतलं, बाकी मी काय बोलू।
सुप्रिया सुळेंनी या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. कारवाईच्या नावावर सोंग काढल्याचा आरोपही त्यांनी केलाय. जिथे कॅमेराज आहेत, तंत्रज्ञान आहे, एवढी टेक्नॉलॉजी या जगामध्ये आहे, 50 दिवस झाले एक खुनी मिळत नाही तुम्हाला. आहे कुठे तो? मग फरार असेल तर कुठे झाला? काय AI मध्ये गेला? काय चेष्टा करून राहिली आहे देशमुख कुटुंबाची आणि या राज्याची? 50 दिवस झाले एक फरार माणूस या सरकारला मिळत नाही. काय करते यंत्रणा? मग हा प्रश्न आहेच ना. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 150 जणांची चौकशी झाली आहे. पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीचा खेळ सुरू झालाय. आरोपी वाल्मिक कराडचे वेगवेगळे कारनामे बाहेर येत आहेत. बीडचा बिहार झाल्याचा आरोप होतोय, तर तो आरोप खोडून काढण्यासाठी सरकारनं कठोर उपाययोजना केल्या पाहिजे. अन्यथा दुसऱ्या जिल्ह्यातही वाल्मिक सारखे भस्मासूर तयार होतील आणि ते जिल्ह्याचं राजकारण नासवतील अशी भीती व्यक्त केली जाते. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.